सरकारने मुळीच सांगितलेलं नाही. सरकारला बरं, आपल्याला असं वाटतंय की एका बाजूला महापालिकांनी निर्णय घेतला, मात्र त्याचं मिस इंटरप्रिटेशन जे आहे ते विरोधक करताय असं तुमचं म्हणणं आहे. मला वाटतं यावेळेला आता योग्य वेळ झालेली आहे कायदेतज्ञ गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून जाणून घेण्याची. गुणरत्नाची अगदी सुरुवातीलाच कायदेतज्ञ म्हणून आपल्याकडनं उत्तर आणि अपेक्षा आहे महाराष्ट्रातल्या जनतेची. मला सांगा, 1988 साली काय घडलं, त्याचं इम्प्लिमेंटेशन कशा प्रकारे झालं आणि महापालिकेनं एरवी श्रद्धेच्या नावाखाली किंवा सणवारांच्या वेळेला घेतलेला निर्णय आणि आता अचानकपणे स्वातंत्र्यदिनी घेतलेला निर्णय कायद्याच्या दृष्टीने आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेला समजावून सांगा गुणरत्नजी. हा देश इस्लामिक देश नाही आहे. हा देश इस्लामिक देश नाही आहे आणि त्यामुळं भारताच्या संविधानाच्या आधारे तुमच्या प्रश्नांची आणि आतापर्यंतचे सगळे महानुभाव बोलत होते त्यांना उत्तर देतो. सगळ्यात अगोदर तर मला हे आपणाला सांगावंसं वाटतंय, 74वी घटना दुरुस्ती 97वी घटना दुरुस्ती करताना शरद पवार काय करत होते. कारण संविधानाच्या गोष्टी काही लोकांनी केल्या, काय ते ब्रेडला फक्त जाम लावून खात होते असं माझं म्हणणं नाही. कारण 97वी घटना दुरुस्ती ज्यावेळेस आली त्यावेळेस कॉर्पोरेशन ऍक्ट मध्ये बदल करण्यात आले आणि अँपल पॉवर सोसायटीजला बहाल करण्यात आले. त्यासारखीच घटना दुरुस्ती आणली आणि कॉर्पोरेशनला अधिकार बहाल करण्यात आले. आणि हे करत असताना त्या पुढे जाऊन जे कॉर्पोरेशनच्या संदर्भातले ऍक्ट आहेत, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, त्या ऍक्ट मध्ये तरतूद करण्यात आली आणि त्या तरतुदींमध्ये सेक्शन 471, 472, 313, 368 आणि 474 ह्या सेक्शन मध्ये ज्यावेळेस अमेंडमेंट आली त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं की मीट म्हणजे जे कत्तलखाने जे कसाब कापतात त्या कापणारे कारखाने कोणत्या दिवशी बंद ठेवायचे हे पूर्णतः अधिकार कॉर्पोरेशन्सला देण्यात आले. मग हे होत असताना हा मुद्दा माननीय न्यायालयांमध्ये गेला. न्यायालयांमध्ये गेल्याच्या नंतर काय झालं ऐकून घ्या. ते बघा, मी सुषमाताई मी तुम्हाला अडवलं नाही. तुम्ही ज्या मला सुरुवातीलाच जे म्हणजे सांगितलं बहिणी या नात्यानं, मी तुम्हाला सांगतो जसं व्यक्तिगत आयुष्यात आपण असतो तसं आपण राजकारणात नसतो. तुम्ही जे सांगत होता भीमजयंत्यांमध्ये येऊन की काय पाहावं, कसं राहावं, कोणत्या काय पूजावं, काय पूजू नये, हे मी उद्धव ठाकरेला राखी बांधताना अवक्षण करताना मी पाहिलं आणि मला लक्षात आलं की सुषमाताईंचे भाषण सुद्धा माझ्या डोक्यात आले आणि आठवले. खास करून विदर्भातले भाषण मला तुमचे आठवले. त्याच्यामुळे मी बोलत असताना कृपया आपण मध्येच कॉमेंट करू नये. त्या पुढे जाऊन मला सांगायचंय की माननीय न्यायालयामध्ये अहिंसा आंदोलन विरुद्ध महाराष्ट्र शासन 2016 7 मुंबई CR 123 निर्णय झाला आणि त्या दिवशी त्या निर्णयामध्ये सांगण्यात आलं की दिवसाला ह्या बाबतीतली बंदी म्हणजे मांसाहार असेल किंवा त्या संबंधातली बंदी जर समजा आणायची असेल तर ते पूर्ण अधिकार जे आहे त्या संबंधित पालिकांना आणि संबंधितांना असणार आहे. आता हे सगळं सत्य असताना तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपण जे आहे कोणत्या गोष्टीवर डिबेट करत आहोत की म्हणे मला मटण खायचंय, म्हणे माझी राईट टू लिबर्टी आहे. मला जितेंद्र आव्हाडला सांगायचंय, भाई सुषमाताईंना कळेल आमची भाषा, टोने खा म्हणजे मोठ्याचे टोने असतात, हे मोठ्याचे मोठं हाडूक असते आणि त्याच्यातून निघतंय ते टोन्यातून असं खायचं, टोने खा. त्या पुढे आता आमच्या भारतीय जनता पक्षाच्या एका प्रवक्त्याने की तुम्हाला जर चाण्या खायच्या असतात, सुषमाताई चाण्या खायच्या असतील, पारखंड वजडी खायची असेल तर जितेंद्र आव्हाडांना मुक्त मुभा, पारखंड खा, वजडी खा, टोने खा. परंतु तुम्ही त्याचं भांडवल करून दुकान का मांडता. तुम्ही हाच मुद्दा उद्धव ठाकरेला विचारा, शरद पवारला विचारा. शरद पवार काय करत होते सभागृहात तेव्हाच का शरद पवारांनी संसदेमध्ये काय विरोध केला नाही. अरे हे उलट्या बोंबा मारणारे आणि मला त्या पुढे जाऊन अजित पवारांना विचारायचं, अजित पवार एवढं दुःख तुम्हाला होता कामा नाही
महाराष्ट्राच्या जनतेत एकदा उतरा, तुम्हाला कळेल तुमची काय योग्यता आणि काय लायकी आहे ते. स्वतःला कायदे पंडित म्हणून घेता आणि सुरुवातीलाच म्हणता की हा देश इस्लामिक नाहीये. मग हा देश कोणता आहे ते जरा एक्सप्लेन करा. हा देश 18 पगड जातीचा आहे. हा देश सेक्युलर आहे. तुमच्यासारखा गाढव पाळणारा माणूस, सोसायटीमध्ये गाढव आणणारा माणूस, महाराष्ट्राला बिलकुल ज्ञान पाजरू नये. ज्ञान पाजरू नये. आणि तुम्हाला अटॅक केल्याची शक्यता आहे. तुम्हाला फ्री हॉस्पिटलला जाण्याची गरज आहे. गॉड ब्लेस यू. हे नाही चाले, लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. गुणरत्न सदावर्ती जी खरं तर 1988 सालामध्ये जरी हा निर्णय घेण्यात आलेला होता, मात्र आज ज्यावेळेला 15 ऑगस्ट असेल किंवा येत्या काळात 26 जानेवारीला जर महापालिकांनी पुन्हा अशा प्रकारचा निर्णय घेतला तर नेमकं काय? कारण GR जे सांगतो की कत्तलखाने बंद ठेवा, मात्र मांस विक्रीचा जो महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे किंवा मटण चिकन शॉप